सर्व महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अति पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल सरकार नुसतं आश्वासन देत आहे, कुठल्याही प्रकारचे निर्णय ठोस दिलेले नाही आहे. या शेतकऱ्यानं हा जगाचा पोशिंदा यालाच उपेक्षित ठेवण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि आमची अशी इच्छा आहे की लवकरात लवकर या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी त्यांची नुकसान भरपाई मिळावी आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी एवढीच आमची इच्छा व्यक्त होते आहे. राज्यभर अवकाळी पावसानं हाहाकार माजून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलंय. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट कोल्हापूर जिल्हा ग्रामीणतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत काळ्या फिती लावून यावेळी मूक मोर्चा आणि काळी दिवाळी साजरी करणार असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच घर, विहीर, दुकानांचे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात सरकारनं निवडणुकीत जाहीर केलेली कर्जमाफीची घोषणा तातडीनं अंमलात आणावी अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष व्ही. पाटील, शहर सरचिटणीस सुनील देसाई, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, शहराध्यक्ष R. पवार, युवक जिल्हाध्यक्ष रोहित पाटील, महिला शहराध्यक्षा पद्मजा तिवले आणि महिला जिल्हाध्यक्षा अश्विनी माने हे उपस्थित होते. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ मराठवाडा पूर्ण अखंड महाराष्ट्रामध्ये जे 15 मे पासून पाऊस चालू झाला आणि आज तागायत पाऊस आहे, त्या पावसामुळं खरीप पिकं, रब्बी पिकं आणि शेतकऱ्यांचे इतर काही नुकसान झाले, जनावरं वगैरे मेली, वाहून गेली. अक्षरशः सोलापूरमध्ये एका रात्रीत 12 वाजल्यापासून रात्री 3 वाजेपर्यंत 113 मिलीमीटर पाऊस पडला आणि यात सगळं वाहून गेलं. तसंच सगळीकडे नुकसान झालं पूर्ण महाराष्ट्रामध्ये. 30 जिल्ह्यांमध्ये 195 तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झाले. आणि आमची एक अशी इच्छा आहे की लवकरात लवकर या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आधी त्यांची नुकसान भरपाई मिळावी आणि त्यांची दिवाळी गोड व्हावी एवढीच आमची इच्छा व्यक्त होते आहे. महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं काळी दिवाळी साजरी करण्यात येत आहे. ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सरसकट शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान द्यावं यासाठी आज महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुक्यामध्ये आमचे तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्ही. पाटील आणि R. पवार या दोघांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे. हे सरकार उद्योगपती धार्जिणे आहे. ज्या शेतकरी हा 70% या महाराष्ट्रामध्ये असताना या शेतकऱ्यानं हा जगाचा पोशिंदा यालाच उपेक्षित ठेवण्याचं काम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. त्यामुळं सरकारला जाग यावी यासाठी आज वसुवारस आहे आणि दिवाळीचा तसा पहिला दिवस आहे. यामुळं सरकारला जाग यावी आणि सरकारनं ताबडतोब 50,000 अनुदान या ठिकाणी जाहीर करावं आणि ज्या विहिरी पूर्णतः शेतकऱ्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या आहेत त्या पूर्ववत त्या ठिकाणी करून द्याव्यात. यासाठी सुद्धा 2 ते 3 लाख रुपये अनुदान या शेतकऱ्यांना द्यावं अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. जिल्ह्याचा कार्याध्यक्ष अनिल घाटगे मी या ठिकाणी माझं मनोगत या निमित्तानं आपल्यासमोर मांडत आहे. आपण चॅनलच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमची बाजू मांडावी. सर्व महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा अति पावसामुळे जे नुकसान झालेलं आहे त्याच्याबद्दल सरकार नुसतं आश्वासन देत आहे, कुठल्याही प्रकारचे निर्णय ठोस दिलेले नाही आहे. विदर्भ मराठवाड्यामध्ये तर प्रचंड मोठं तोटा होऊन सुद्धा तिथं कुठल्याही प्रकारचे त्वरित त्यांच्या शेतकऱ्याच्या हातामध्ये एकही रुपया मिळालेला नाही आहे. आणि डिक्लेअर केलेले आम्ही एवढे केले तेवढे केले, 32,000 रुपये केले, 13,000 कोटी केले, त्यातले 13 रुपये लोकांचे मिळालेले नाही आहे. आज दिवाळीच्या आधी मिळाले मागणी आम्ही केली होती, म्हणजे दिवाळीच्या आधी नाही मिळाली. ही काळी दिवाळी साजरी या शेतकऱ्यांना करण्यात येत आहे. म्हणून आज आम्ही मूक मोर्चा आणि काळी दिवाळी साजरी करणाऱ्या शेतकऱ्यांना भाग पाडण्या या सरकारचा आणि निषेध करण्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहे. आणि हे सर्व जिल्ह्यामध्ये, राज्याच्या सर्व जिल्ह्यात, सर्व तालुक्यामध्ये, तहसीलदारच्या महिन्यामध्ये सर्व आमचे कार्यकर्ते आणि ते प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदारांना देणार आहेत. आणि सगळ्या राज्यभर हा सर्वात मोठा हे काळा दिन
आणि आज दिवाळी असं साजरी करण्यासाठी आणि निषेध करण्यासाठी म्हणून आम्ही आलेलो. बाबा हं? आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं हं. गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.